गोहो यावा गावा ऐसे नवस करी आवा. कैचे पुण्य ते गाठी व्रते वेची लोभासाठी. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य मागे गारगोटी परिसाची साठो वाटी. तुका म्हणे मोल देवोनी घेतला सोमल. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सकाम उपासना करणाराची निर्वचना करतात. तुकोबारांचा जर दृष्टिकोन आपल्या लक्षात आला तर मग याच्यात काही आश्चर्य वाटणार नाही. तुकोबाराय सांगत असताना कधीच संशयामध्ये सांगत नाही. म्हणजे त्या विधानाविषयी त्या सिद्धांताविषयी नेहमी तुकोबाराय निशंक असतात. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. सद्गुरु तुकाराम महाराज की बाबांच्या चरणी धन्यवाद. तेव्हा तुकोबारांचा हा विशेष आहे. आपण गाथ्याचं चिंतन करत असताना पावलोपावली याचा अनुभव येतो की तुकोबाराय जोही सिद्धांत प्रतिपादन करतात त्यांना जे सांगायचं असतं ते सांगत असताना कधीही ते संशयात सांगत नाहीत. हा बरं तसं केलं तरी चालेल असं कधीच तुकोबारांचं नसतं. म्हणजे जे विधान तुकोबाराय करतात, जो उपदेश करतात, जो सिद्धांत मांडतात त्याविषयी ते निसंदिग्ध असतात. निसंदिग्ध असण्याची दोन कारणं. एक तर तुकोबारायांनी त्याच सिद्धांताचं प्रतिपादन केलेलं आहे ज्याचा त्याने अनुभव घेतलेला आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी प्रगट केले. आणि मग ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा माणसाला अनुभव असतो त्यावेळेला ते अनुभवाचे सांगत असताना त्याला संशय असण्याचं काही कारणच नाहीये. कारण त्यांनी साक्षात काय घेतलेलं आहे? अनुभव घेतलेला आहे. अनुभव हे सगळ्यात मोठं अशा प्रकारचं प्रमाण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला आलेला अनुभव हा शास्त्राच्या तराजूमध्ये त्यांनी तोललेला असतो. म्हणजे अनुभव महत्वाचा असला तरीही फारच अनुभवावरही विसंबून राहता येत नाही. कारण अनुभवामध्येही दोन प्रकार आहेत, भ्रमात्मक अनुभव आणि प्रमात्मक अनुभव. तेव्हा आपल्याला आलेला अनुभव, आपल्याला आलेली अनुभूती ही प्रामात्मक आहे की भ्रमात्मक आहे हे पाहण्याकरता शास्त्राचं त्याला अनुमोदन आहे की नाही, शास्त्राची मान्यता आहे की नाही, शास्त्राने त्याच्यावर शिक्का मारलाय की नाही हे पाहावं लागतं. म्हणून त्याला शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी धर्मे शब्द आलेला आहे. धर्मे राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम. धर्म स्वरूप आहे हे, शास्त्रानुमोदित अशा प्रकारचं आहे, अनुभव सिद्ध आहे. आणि मग शास्त्राचा आणि प्रत्यक्षाचा पुरावा असल्यानंतर ते भक्कमपणे मांडायला मागं पुढं पाहण्याची काही आवश्यकता अशा प्रकारची नाही. त्यामुळं जोही सिद्धांत तुकोबाराय प्रतिपादन करतात मग तो समाज मान्य असो वा समाज मान्य नसो, तुकोबारायांनी बहुमताला कधीच महत्व दिलं नाही, कधीच दिलं नाही. तुकोबारायांच्या प्रतिपादन शैलीमध्ये तुकोबारायांनी बहुमताला नाही किंमत दिली. संतमत, शास्त्रमत आणि अनुभव
याला अशा प्रकारचं महत्व दिलेलं आहे, स्पष्ट म्हटलेलं आहे. मानियले नाही, हा मानियले नाही बहुमता, बहुमतापासून निराळा होऊन राहिलो सोवळा. तर तुकोबऱ्यांच्या प्रतिपादनामध्ये हा विशेष निश्चितच आहे. आणि हा विशेष त्यांच्याच प्रतिपादनामध्ये असतो की ज्याने अनुभव घेतलेला आहे, ज्याच्याकडं पुरावाच नाही आणि ज्याला सांगावं लागतं, मग ते सांगतानाच काय होतं, अडखळत राहत, कारण त्याला त्याचा अनुभव बी नाही. शास्त्र नेमकं काय सांगतं हे त्याला माहित नसतं, असं शास्त्र सांगतो असं म्हणत असतो तो. पण याला शास्त्र म्हणजे काय हेच माहिती नाही राहत. आणि मग असं सांगत असताना बाबा असं करावं तसं करावं तसं करावं अशा प्रकारे नाही, असंच केलं पाहिजे अशा प्रकारचं तुकोबऱ्यांचं नेहमी सांगणं असतं. मग ते कोणतंही असो, निषेधात्मक असो किंवा विधेयात्मक अशा प्रकारचं असो. तर कशा करता हे सांगितलं मी. तुकोबारा या अभंगामध्ये सकाम कर्म करणाराची निर्वचना करतात. जरा कठोर शब्दामध्ये त्याचं काय करतायत, ताडण करतायत. सकाम कर्म करावीत हे शास्त्राने सांगितलेलं आहे. निष्काम कर्म करा हेही शास्त्राने सांगितलेलं आहे आणि सकाम कर्म करा हेही कोणी सांगितलेलं आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे ना. शास्त्र निषिद्ध कर्म करू नका म्हणतं धर्मशास्त्र. सकाम कर्म करण्याची अनुमती शास्त्राची आहे, नाही असं नाही. पण तुकोबऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा आणि शास्त्राचा दृष्टिकोन वेगळा. तुकोबऱ्यांच्या दृष्टिकोनातून, तुकोबऱ्यांच्या चष्म्यातून जर पाहिलं तर तुकोबऱ्यांचा चष्मा हा आहे की त्यांना वाटतं मानव देह ज्यांनाही मिळालेला आहे त्यांनी त्या देहात मुक्ती करताच प्रयत्न करावा. मुक्तीमध्ये त्याचं हित आहे, मुक्तीमध्ये त्याचं कल्याण आहे, मुक्तीमध्ये त्याचं गोमट असल्यामुळं त्यांनी आयुष्यातला क्षणही मुक्तीच्या साधनाशिवाय दुसऱ्या गोष्टी करण्यामध्ये घालवू नये. मग साक्षात मुक्तीचं साधन करत असो वा परंपरेनं मुक्तीचं साधन करत असो. जोडून या धन उत्तम व्यवहार हे काही साक्षात मुक्तीचं साधन आहे का, नाही. पण तरीही परंपरेनं काय आहे, मुक्तीचंच साधन आहे. तो का म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळवैराग्याचे. मुक्ती ज्ञानाने प्राप्त होते आणि ज्ञानाकरता काय लागतं, वैराग्य लागतं. विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगणेची नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. आणि मग त्या विरक्ती करता जोडून अधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच. मुक्ती करता हा देह मिळालेला आहे, या देहामध्ये मुक्तीचीच साधना केली पाहिजे. मुक्तीशिवाय, मुक्ती हे साध्य समोर न ठेवता दुसऱ्या साध्याकरता आयुष्य वेच करणं हे तुकोबऱ्यांच्या दृष्टीनं आयुष्याचं वाटोळ करणे. तुकोबऱ्यांच्या चष्म्यातून ते आयुष्य बर्बाद करणे. आणि आयुष्य बर्बाद करणाऱ्याला तुकोबर आहे मग माणूस सुद्धा म्हणायला तयार नाही. महाराज तर नाहीच नाही, संतन महात्मा तर म्हणायला तयार नाहीच नाही. पण मोक्ष हे साध्य त्याच्या डोळ्यासमोर नसेल आणि कशा करता जरी तर आयुष्य व्यतीत करत असेल तर तुकाराम महाराजांनी त्याला खडसायला, निर्भत्सना करायला माग पुढं पाहिलेलं नाही. आता या ठिकाणी प्रसंग आलेला आहे सकाम कर्म करण्याचा. लोकाला काही उद्योग नसतात किंवा लोकांची श्रद्धा असते. तुकाराम महाराज बसले आळंदीमध्ये, माऊलीचं दर्शन वगैरे केलं, पुढं बसले. तुकोबारांची कीर्तीचा सुगंध थोडा पसरलेलाच होता. लोक तुकोबारे आलेले, तुकोबारे आलेले, तुकोबारे आलेले. कीर्तन वगैरे झाल्यानंतर नमस्कार करून बसले तुकोबाऱ्यांच्या बरोबर.
उपासनेचा विषय तुकोबारांच्या बोलण्यातून आणि आचरणातून सतत भक्तीलाच प्राधान्य असायचं. तुकोबाराय भक्ती करत होते आणि भक्ती बोलत होते. भक्तीशिवाय इतर साधनाचा पुरस्कार तुकोबारांनी केलाच नाही. आपल्याला इतर संतांच्या वाङ्मयामध्ये थोडंसं योगाचे वर्णन दिसेल, थोडं तपासही वर्णन दिसेल, ज्ञानालाही महत्व दिलेलं दिसेल, यज्ञालाही महत्व दिलेलं दिसेल. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये भक्तीशिवाय इतर साधनाला महत्व दिलेलं नाही. त्याचं एक कारण असं आहे की रसरसित कलियुगामध्ये तुकोबारांचा काय झाला, अवतार झाला. कदाचित मला वाटतं की ज्ञानोबारांच्या आणि ज्ञानोबारांच्या अगोदरच्या कालामध्ये कलियुगाने तेवढं आपलं स्वरूप उघडं केलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्ञानेश्वरी ही गीतेवरची अशा प्रकारची टीका असल्यामुळं गीतेचा भावच ज्ञानोबारांना व्यक्त करावा लागला. तैशी जी न बडबडी पदाची कोर न सांडी, त्यामुळेही असेल तुकोबारांच्या याच्यात तुकोबारांनी भक्तीच करा म्हणून सांगितलेलं आहे. ज्याला ब्रह्म जाण्याची इच्छा आहे त्यालाही तुकोबाराय भक्ती करायचीच सांगतात. ज्याला विषय भोगाची इच्छा आहे त्याला सुद्धा तुकोबारांनी काय सांगितलेलं आहे, भक्तीच करायची सांगितलेली आहे. सगळ्यांनाच भक्ती करायची सांगितलेली आहे. सगळ्यांनाच सांगतात भक्ती तुम्ही केली नाही तर तुमचा जन्म निरर्थक जाणार. तुम्ही कोण आहे हा प्रश्नच नाहीये. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. आणि मग ते कीर्तनही भक्तीच्या अभंगावर झालेलं, बसल्यानंतरही भक्ती. मग भक्ती कोण कोण करता हा विषय निघाल्यानंतर कुणीतरी एखाद्याने उत्स्फूर्तपणे सांगितलं, महाराज आमच्या गावची ती महिला आहे ना, काय देवाचं चिंतन करते, काय देवाची भक्ती करते. चांगलं आहे भक्ती. सकाळ कुठल्या तरी अपेक्षेनं काहीतरी करण्यापेक्षा देवाची उपासना केली तर काही अवघय अशा प्रकारचं नाही. शास्त्रांनी त्याला मान्यता दिलेली आहे. आणि तो लागला वर्णन करायला. थोडस ऐकून घेतलं याने बी काय आहे, समोरचा माणूस आपल्या बोलण्याकडे जर दुर्लक्ष करत असेल तर बोलणार आणि तिथंच आवरून घ्यायला पाहिजे. त्याच्या लक्षात यायला पाहिजे की हे बोलणं त्यांना रुचत नाही, पटत नाही. त्यामुळं आपण बोलू नाही, गप्प बसावं. पण माणसं त्या बोलण्याच्या याच्यामध्ये एवढी वेगात असतात की त्याला ते आवरलं जातं. काहीच नाही आवरत ते तरी काय आवरणार. कुठलंच इंद्रिय आवरत नाही, त्याच्यामुळं वाघ इंद्रिय तरी कुठं आवरणार आहे. ते बोलतच राहिलं तुकारामाचं. बस ऐकलं झालं ना. भक्ती नाही करत, भक्ती करत नाही आणि तिच्या पदरी पुण्यही साचलेलं नाही. महाराज अहो ती क्षणभरही अशा प्रकारचा व्यर्थ घालवत नाही. सारखे उपास, सारखी व्रत, सारखा देवदेव, सारखे ज्ञानेश्वरी गाथा, नामकन तमकन चिंतन चालू असताना तुम्ही म्हणता पुण्य नाही, कस काय. गोबारे म्हणतात त्याचं कारण आहे काय आहे, साधना दूषित जी होते ना ती अनेक घटकामुळे होते महाराज. काही स्वभावतः साधन, काही साधनं स्वभावताच काय असतात, दूषित असतात. काही आश्रयाने दूषित होतात. काही परतः दूषित होतात. जसं आहारामध्ये हे 3 प्रकारचे दोष आहेत. स्वभावतः निषिद्ध आहार असतो, काही निमित्तानं त्याच्यामध्ये निषिद्धपणा निर्माण होतो. म्हणजे स्वभावतः सात्विक असलेला आहार सुद्धा निमित्तामुळे तो काय होतो, तमोगुणी अशा प्रकारचा होतो, निषिद्ध होतो. तर काही आश्रयामुळेही निषिद्ध होतो महाराज. पुराणाकडे जर बघायचं असेल या बाबतीत तर आपल्याला
महाभारतीय युद्धामध्ये द्रोणाचार्यासारखे, भीष्मासारखे उत्तुंग उंची प्राप्त केलेली ही माणसे महाराज, यांच्या उंचीला आकाशाचीही उंची कमी पडावी एवढी श्रेष्ठ अशा प्रकारची व्यक्तिमत्व असणारी ही मंडळी पण अधर्माच्या बाजूने उभे राहिले. ज्यांचं सगळं जीवन धर्माला श्रेष्ठ मानण्यामध्ये गेलं, ज्यांचं जीवन धर्माच्या अनुष्ठानामध्ये गेलं आणि शेवट त्यांना अधर्माकडून उभं राहावं लागलं. आणि मग लक्षात ठेवा, पाप करणारा जितका जबाबदार असतो तितकाच त्याला अनुमोदन देणारा, सहकार्य करणाराही जबाबदार राहतो. तुकोबारांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर, केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघांशी पतन सारिखेची. धृतराष्ट्राने युद्धाची आज्ञा दिली होती ती यांच्या भरोशावरच दिलेली होती. दुर्योधन पांडवावर विजय मिळविल ही आशा धृतराष्ट्रालाही नव्हतीच. कारण ह्या युद्धाच्या अगोदरही अनेक वेळेला छोटी मोठी काय झालेले होते, युद्ध झालेले होते. आणि प्रत्येक वेळेस पराजित कोण झालेला होता? दुर्योधनच झालेला होता. मग ते द्रोणाचार्याने गुरुदक्षिणा मागायच्या वेळेला द्रुपदाला जिंकून आणायची गुरुदक्षिणा असो, त्याही वेळेला सगळ्या सैन्यासह दुर्योधन गेला होता. त्याचे 100 भाऊ, कर्ण, हस्तिनापुराचं सैन्य, फक्त द्रोण भीष्म हे नव्हते गेलेले. तिथंही मार खाऊन आला होता. गंधर्वाच्या बाबतीत ज्या वेळेला ते हिवानामध्ये गेले तिथं गंधर्वाच्या हातून टोले खाऊनच आलेला होता. गोग्रहणाच्या वेळेला विराटाच्या तिथंही अर्जुनाकडून हे त्यावेळेला हे सगळेच होते, पराजित होऊनच आलेले होते. म्हणजे असा अनेक वेळेला पराभव झालेला होता. त्याच्यामुळं नुसता दुर्योधन युद्ध करायची परवानगी तर कधीच दिली नसती धृतराष्ट्राने. पण त्यांना माहिती होतं. काय माहिती होतं? हे आपल्या सिंहासनाला बांधलेले सिंह आहेत. मीठ खाल्लेलं आहे तिथलं मीठ. अर्थस्य पुरुषोदासः द्रोणाचार्यांनीच म्हटलेलं आहे. आणि मग हे जर युद्धामध्ये उभे राहिले तर आपल्या स्वामीचा विश्वासघात करणार नाहीत आणि हे युद्धात उभे त्यांचा जय होणार. हे युद्धात उभे त्यांचा जय होणार. पण खरं असं आहे की धर्म ज्या बाजूला आहे त्या बाजूला जय आहे. यतो धर्म हा यतो द्रोणाचार्य हा ततो जय हा असं वाक्य नाही. यतो भीष्म हा ततो जय हा असं वाक्य नाही. यतो कर्ण हा ततो जय हा असं वाक्य नाहीये. यतो धर्म हा ततो जय हा. धर्माच्या विरोधात देवही उभा राहिला तरी त्यालाही मात खावी लागेल, त्याचाही पराजय होईल. तर मग हे कर्ण, द्रोण, भीष्म हे कुठून आलेले? भीष्माने सांगितलं पांडवांना, एक भीष्म काय 1000 भीष्म जरी तुमच्या विरोधात उभे राहिले तरी धर्म जोपर्यंत तुमच्या बाजूला आहे तोपर्यंत तुमचा पराजय शक्य नाही. तर कशामुळे सांगितलं? आश्रय, अन्नामध्ये आहार दोष. ते ज्यांच्या आश्रयाला होते ते आश्रय दूषित असल्यामुळे त्यांना अधर्माच्या बाजूने उभं राहावं लागलं आणि स्वतःच्या देहाची काय द्यावी लागली? आहुती अशा प्रकारची द्यावी लागली. तसंच कर्म जे दूषित होतं, काही कर्म स्वभावतः दूषित आहेत. निषिद्ध जे कर्मशास्त्राने सांगितलेले ही स्वभावतःच काय आहेत? दूषित आहेत. पण जी शास्त्राने विहित म्हणून सांगितलेली आहेत, स्वभावतः जी दूषित नाहीत, ती पावन आहेत आणि त्या कर्माचं अनुष्ठान करणाराला ती पावन करणार आहेत. असे कर्म सुद्धा
काही निमित्तामुळं ती काय होतात, दूषित होऊ शकतात. असं समजू नका की सप्ताह केला म्हणजे पुण्यच होतं. सप्ताह हे निश्चित अशा प्रकारचं शुद्ध कर्म आहे, पुण्यकारक कर्म आहे, पण तेही दूषित होतं. अमृतानेही मनुष्य मरतो. अमृते तरीच मरीजे, जरी विषशी सेविजे. त्या अमृतामध्ये जर विषाचा थेंब पडला तर ते अमृतच राहत नाही. त्याला अमृत म्हणायचं म्हणजे लेबल अमृताच आहे म्हणून. आता ते काय झालं, विष झालं. विष बहुत अन्न विष मोहरीच्या माने अवघ्याची तेने विष होय. तस शास्त्र विहित कर्म सुद्धा दोषामुळे निषिद्ध बनत. आणि अध्यात्म क्षेत्राच्या दृष्टीनं, परमार्थाच्या दृष्टीनं, मुक्तीच्या दृष्टीनं शास्त्राने सांगितलेलं कर्म उपासना ही जर सकाम भावनेनं होत असेल तरी ह्या सकामतेचं विष त्या सगळ्या कर्माला विषमय बनवतं. विषमय म्हणून त्याच्यातली नजर असणारे, त्याच्यातले पारखी असणारे, त्याच्यातले एमडी असणारी जी मंडळी आहे ती त्या कर्माची कधीच काय करत नाहीत, स्तुती करत नाहीत. लोकांनी सांगितलं वा ती सतत नामस्मरण करते, ज्ञानेश्वरी वाचते, व्रत सारखंच चालू असतं. सोमवार झाला की मंगळवार, मंगळवार झाला की पुनव, पुनव झाली की आवस, आवस झाली की नवरात्र, नवरात्र झाली की चतुर्थी, पंचमी, सगळे. करिता जाती भोगसे बुद्ध, काय व्रताचरणे खरपुसे. बुद्धी काय त्याच्या अगोदरच काय, हा विवेक चरणे खरपुसे, व्रताचरणे कर्कशे, करता जाते भोगसे बुद्ध्याधिकाचे. अशा प्रकारचे व्रत करते. पण तुकोबाराय म्हणतात ते कर्म करत असताना तिनं विष घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि ते विष कोणतं आहे, सकामतेचं विष आहे. सकामतेचं. तिचा नवरा कुठं निघून गेलेला होता. नेमका कशामुळे निघून गेलेला होता तुकाराम महाराजांनी नाही इथं सांगितलं. म्हणजे तिच्या बरोबरच्याच भांडणानं निघून गेला होता, का सासरेनं हुंडा दिला नाही म्हणून निघून गेला होता, का बापाचं त्याचं जमत नाही म्हणून निघून गेला होता, का भाऊ वाटून देत नाही म्हणून निघून गेला होता, का निवडणुकीत आदळला म्हणून निघून गेला होता, नक्की नाही सांगता येत. पण काहीतरी कारणामुळे तो घरातून न विचारता निघून गेला. बऱ्याच दिवसापासून तो आलाच नव्हता. तिचा विश्वास होता की तो मेलेला नाही. तर तो परत यावा, म्हणजे या पुण्यानं तो परत येण्याची त्याला भावना व्हावी म्हणून ती काय करत होती, साधना करत होती, भक्ती करत होती, नामस्मरण करत होती, पंढरीची वारी करत होती, एकादशा करत होती, सोमवार करत होती, चतुर्थी करत होती की नव्हती मला नाही माहिती. पण आता लोक ज्यार्थी एवढं वर्णन करतात म्हणजे व्रताचरण वगैरे करत होती. तर तिचा उद्देश हा होता गोहो यावा गावा. गोहो म्हणजे पती, नवरा, वल्लभ, गावा यावा, पुन्हा तो आपल्या गावी परत यावा. कदाचित तो संन्यासी होण्याकरता बी गेला असेल. यांचं काय झालं होतं, कोणाचं, विठ्ठलपंथाचं, तेही निघूनच गेले होते. आणि माईसाहेबांनी याला प्रदक्षिणा सुरूच केलेल्या होत्या. ते अनुष्ठान त्याच्याच करता होतं ना, की पतीने पुन्हा परत यावं. तसे तुकोबारायांच्या काळामध्ये कोणी सभ्य अशा प्रकारची महिला होती, साधनेचं अनुष्ठान करत होती, पण सकाम अशा प्रकारच्या रीतीनं करत होती. आपल्याला एवढं ते हे नाही वाटणार. आता तुकाराम महाराज आहेत ते महाराज अतिशय स्वच्छ ज्याचा कपडा आहे ना, अतिस्वच्छ,
त्याला अत्तराचा डाग सुद्धा सहन नाही होत. शेणाचा सहन होणार नाही याच्यात विशेष नाही, वंगणाचा सहन होणार नाही त्याच्यात विशेष नाही, त्याला अत्तराचाही सहन होत नाही. मेकॅनिकलचे कपडे वेगळे, म्हणजे तिथं काम करत असताना त्यांनी घातलेले ते कपडे वेगळे, त्याच्यावर काही बी सांडलं तरी काही विशेष असं उमटून नाही निघत. तशा आमच्या वृत्त्या वेगळ्या. आमच्या वृत्त्या म्हणजे मेकॅनिकलचे कपडे. आता तुकाराम महाराजांना एवढं ही सकामता काय होत नाही, नाही सहन होत महाराज, नाही सहन. तुम्हाला सांगू, जर आपल्या संतांनी थोडीशी इथं ढील दिली असती ना, तर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला वारकरी झालेला दिसला असता. चालतच नाही वयाला, चालतच नाही. आता आपण चालवून घेऊ राहिलो त्यांना बाजूला करून, त्यांना चालतच नाही. नरस्तुती आणि कथेचा विक्रम चालतच नाही त्यांना. आता असं कीर्तन नाही की सप्ताह नाही ज्याच्यामध्ये नरस्तुती केली जात नाही. आपल्याला वाटतं व घडावं, ह्या लोकांना थोडस मोठेपण दिलं म्हणजे ते खर्च करतात, मग एवढे मोठे मोठे काय होतात, कार्यक्रम होतात. हे आपलं ठीक आहे, कारण आपण तुकाराम महाराजापेक्षा शहाणे आहे ना जास्त. तुकाराम महाराजाला चालतच नाही, चाललंच नाही अशा प्रकारचं. आणि काय असतं, नियम करत असताना, कायदे करत असताना अशा ढिली देऊन चालतच नाही. प्रत्यक्ष अंमलात आणत असताना त्यांनी काय करायचं तो त्याचा प्रश्न आहे, पण कायदेशीर करायचं असलं तर तुम्हाला याच्या आता आज सुद्धा एखाद्या तुम्ही तलाठ्याकडे जा, कोणाकडे जा, कायदेशीर तर मग कायद्यात जसं आहे तसं असेल तरच ते कायदेशीर करून देतात, अन्यथा तुम्हाला काही करा म्हणतात. जबाबदारी तुमची. सरळ सरळ नोंद जरी केली ना तरी त्या दाखल्यावर लिहून टाकतात बेकायदेशीर. म्हणजे हे जे झालेलं आहे हे काय आहे, बेकायदेशीर आहे, म्हणजे त्यांच्यावर नाही येऊ देते. तुकाराम महाराजाला ते सकामही नाही सहन होत, आणि मग तुकोबाराय म्हणतात गो हो यावा गावा, तर तिचा नवरा परत गाव यावा म्हणून ती नवस केलेला आहे. त्या नवसाचं ते हे काय परमार्थ आहे तिचा, ऐसे आवा नवस करी. आवा म्हणजे हभप, हे पारिभाषिक शब्द, तुकोबारायांचा हा पारिभाषिक शब्द आहे. तर आवा म्हणजे फार असा ग्रामीण भाषेमध्ये ज्या अर्थाने आवा म्हटलं त्या अर्थाने ती आवा नाही. खेड्यापाड्यामध्ये ती गावाच्या बाहेर जिची घरं असतात तिला काय म्हटलं जातं, आवा म्हटलं जातं. आवा तर तसा इथं नाही अर्थ घ्यायचा. अर्थात ह्या क्षेत्रातली ती आवाज ज्ञानोबारायांनीच म्हटलेलं आहे ना, आघवेनी गावद्वारी आहे जैसी. फक्त ज्ञानोबारायांनी जे बोललं तेच तुकोबारायांनी बोललं. फक्त ज्ञानोबारायांचं बोलणं म्हणजे असं शालीतून असतं, असं अखंड भजन करी उगा नव्हे क्षणभरी. आघवेन फक्त दृष्टांत दिला त्यांनी तिथं, आणि तुकाराम महाराज सरळ सरळ म्हणतात आवा. गो यावा गावा ऐसे नवस करी आवा, तर आपला पती परत यावा अशा प्रकारची इच्छा धरून, देवाला तशा प्रकारचा संकल्प देवासमोर करून ती ही पुण्यकारक अशा प्रकारचं कर्म करत असल्यामुळं तिच्या त्या साधनेनं परिपूर्ण साधना झाली तर त्याच्या मनामध्ये तशी प्रेरणा होईल, तो येईलही. पण मग तिला तेच फल, तिला तेच फल, दुसरं नाही. कैचे पुण्य तिये गाठी, तिये गाठी पुण्य कैसे, तिच्या पदरी पुण्य कशाचं राहणार आहे. सकाम कर्म करणाराला ज्या इच्छेनं ते कर्म केलेलं असतं ती
ते फल प्राप्त होणं हेच त्याचं फल, पुन्हा त्याचा पुण्य फेडण्याचा काही संबंध नाही. त्यांनी पुण्य तशी त्याची पुण्याची त्याची अपेक्षाही नसते, कारण तो पुण्यकर्ता करतही नाही. तो ज्याच्या करता करतो ते त्याला मिळतही त्या कर्माने, ते शास्त्रीय कर्म असल्यामुळं. पण बाकीचे विनाकारण त्याच्यावर पुण्य लादतात, ओलेच पुण्यवान आहे. भगवंताला सुद्धा, गीतेला सुद्धा महाराज फलापेक्षानं कर्म करणं मान्यच नाही. मा फलेषु कदाचन. महाराज गीतेचं तर अशा प्रकारचं हे आहे की शेतकऱ्यांनी शेती ही कर्तव्य म्हणून करावी, फलाकरता नाही. व्यापाऱ्यांनी ही व्यापार कर्तव्य म्हणून करावा, फलाकरता नाही. सैनिकांनी ही सीमेचं रक्षण कर्तव्य म्हणून करावं, फलाकरता नाही. आता यांनी जर कर्तव्य म्हणून करावं तर कीर्तनकारांनी, दिंड्या काढणाऱ्यांनी, मठ बांधणाऱ्यांनी, ही तर साक्षात काय आहेत, परमार्थाची साधनं अशा प्रकारचे म्हणून सांगितलेले आहेत. त्यांनी परमार्थाकरता म्हणजे निष्काम कर्तव्य म्हणून करावं, हे वेगळं सांगायला पाहिजे का? कैमुती कन्या आहे म्हणतात याला शास्त्रामध्ये, कैमुती कन्या. शेतकऱ्यांनी जर शेती करत असताना कर्तव्य म्हणून करावी, कारण कर्मण्यवाधिकार असते. हा जो श्लोक आलेला आहे, हा श्लोक काही चातुर्मासातल्या लोकांकरता नाही आलेला. अर्जुन क्षत्रिय होता आणि क्षत्रियाचं युद्ध करणं हे काय कर्तव्य होतं. भगवान सांगतात विजय मिळवण्याकरताही तू युद्ध नको करू. युद्धात तुला विजय मिळेल की पराजय मिळेल हे नियतीच्या हातामध्ये, पण कर्तव्य करणं हे तुझं कर्म आहे. तू कर्तव्य म्हणून कर्म कर, फलाकरता नको करू. फलामध्ये तुझा अधिकार नाही, कर्तव्यामध्ये तुझा अधिकार आहे. कर्मण्य वाधिकार असते, मा फलेषु कदाचन. महाराज जी गीता ज्या देशामध्ये निर्माण झाली, जन्माला आली, तो हा भारत देश आहे. आणि काय परिस्थिती झाली आहे भारताची, काय परिस्थिती. आता ऋषिकेशला गेलो मी आषाढीच्या अगोदर. उत्तर कोरियामध्ये योगाचं प्रशिक्षण देणारा एक महात्मे तिथे आलेले होते, सुदामजी म्हणून. थोडेसे तिथली लोक कशी वागतात, त्यांची वैचारिक बैठक कशी आहे, ती ज्या वेळेला त्यांनी सांगितली ना, महाराज भगवंतांनी गीतेमध्ये जो उपदेश केला ते गीता नाही मानत, पण गीतेने केलेला उपदेश त्यांच्या आचरणामध्ये. आम्ही गीता सांगतो, आचरणात नाही आमच्या गीता. त्याच्या त्या सांगण्यावरून त्या लोकांची आपल्या देशाविषयी, आपल्या देश बांधवाविषयीची जी मानसिकता आहे, तर ती किती श्रेष्ठ दर्जाची आहे. आणि आमची मानसिकता ज्या देशामध्ये गीतेचा जन्म झाला, गीतेचे प्रशिक्षक आहेत, गीतेवर किती काही अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले, त्या देशातल्या लोकांची मानसिक स्थिती काय आहे. दुर्दैव आहे, दुर्दैव. नुसतेच अभंग पाठ करून म्हणून त्याच्यावर कीर्तन करून काय करता. जो गाथा मानितच नाही पण गाथ्याच्या उपदेशाप्रमाणे जीवन जगतोय, कोण तुकाराम महाराजांना कोणाचा आनंद वाटेल महाराज, कोणावर खुश होतील तुकोबार आहे. त्यांनी जे सांगितलेलं आहे तशा प्रकारे वागणारावर का ते जे सांगितलंय ते पाठ करून नुसतं त्याच्यावर बोलणारावर आणि त्याच्या विरोधात वागणारावर. विटंबना आहे, हे पाखंडपणा आहे. हा आम्ही आमच्या कृतीने तुकाराम महाराजांचं कसं खोटं आहे हे सिद्ध करतोय, हा त्याचा अर्थ होतो. जर त्यांच्या उपदेशाच्या विरुद्ध आमच्याकडून जर वागणं होत असेल तर. गीतेला कर्तव्य म्हणून कर्म न करणं हे मान्य नाही.
गीता त्याला कधीही अशा प्रकारची त्याची प्रशंसा नाही करत की जो कर्मेंद्रिय आणि संयम्य यास्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढांस्थान विद्धी नष्टान. शेत्या करत नाही, व्यापार करत नाही, धंदे करत नाही, नुसतं हरामाचा खातात. गीता कधीही त्याला किंमत नाही देत. कर्म करा, कर्तव्य कर्म करा, आणि कर्तव्य कर्म करत असताना कर्तव्य म्हणून कर्म करा, फलाच्या अपेक्षेने कर्म करू नका. परत ही धारणा मनामध्ये स्थिर होण्याकरता कसला वैचारिक बैठक लागेल. आपल्याला ईश्वरावर आणि प्रारब्धावर विश्वास ठेवल्याशिवाय आपण ह्या रस्त्याने चालूच शकत नाही. मला नाही वाटत गळ्यात माळा घातलेल्या फट्टे ओढणारे कीर्तन भजन करणाऱ्या लोकांचा देवावर विश्वास आहे. आपला आपला, कारण माझा नाही म्हणून मी सांगतो. आमचा जेवढा पैशावर विश्वास आहे, आमचा जेवढा दररोज खोटं बोलणाऱ्यावर विश्वास आहे, आमचा जेवढा जड वस्तूवर विश्वास आहे, खरंच तेवढा विश्वास आहे देवावर आपला. तशा प्रकारचं मान्यता आहे आपली. तशा प्रकारचं मानूनच आपला सगळा व्यवहार घडतोय. त्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर आपल्याला हे मान्य करावं लागेल. नाही, सामान्य विश्वास असणं वेगळं. एखाद्याचे नुसते बँकेत पैसे असले, खिशात काहीच नाही, तरी तो छाती पुढं घालून चालवतो महाराज. खिशात काही नाहीये त्याच्या, पण तरीही त्याला भरवसा असतो आपल्याजवळ काय पैसे काही नाही, नुसता याच्या ओळखीचा आमदार निवडून आलेला असतो. तरी पोलिसाला तुला काय वाटलं, करू काय फोन साहेबाला. विश्वास असं देवाला मानणाऱ्याच्या ठिकाणी का नाही येत, का दिन होतात, कोणापुढेही अशा प्रकारचे पदर पसरतात आणि घालीन लोटांगण वंदीन चरण करतात. त्याचं कारणच आहे देवावर विश्वासच नाही महाराज. देवाच्या अस्तित्वाविषयी विश्वास नाही आणि देवभक्त वत्सल आहे याच्यावरही काय नाही विश्वास नाही. चुकून ह्या क्षेत्रात पडलेले. खरं तर अशा व्यक्तीने इकडं यायला नाही पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे त्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. पण मग आता आले काय करता मग. म्हणजे कर्तव्य जे करायचं ते कर्तव्य म्हणून करायचं, फलाची अपेक्षा करायची नाही. मग जीवन पहिला प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो, जीवन कसं जगायचं. जीवन जगण्याकरता हे चालवणारा कुणीतरी दुसरा आहे याच्यावर विश्वासच नाही. कर्म आहे आपलं हेही विश्वास नाही. कर्माचं फल आपल्याला मिळणार आहे, मागं जे प्रारब्ध आहे, ज्या प्रारब्धाने हे शरीर मिळालेलं आहे त्याच्यावर तरी कुठं विश्वास आहे. दया जे कर्मसूत्र मांडवणी ठेविले स्वतंत्र, तो ते गती पात्र होतील ही ज्ञानेश्वरीची ओवी झाली. आपल्या कर्म करत असताना तो मनात भाव असतो का. लघवी करायची असेल तर जर फायदा होत असेल तर तिथं लघवी करावी हे आपला दृष्टिकोन असतो. कुठं कर्तव्य कायचं काय. हरिपाठ नाही म्हणला जात, मग 4-4 माळा असून चला किंवा हरिपाठाला काय मिळणार आहे. हरिपाठ म्हणायला काय कर्मण्यवाधिकार असते, मा फलेषु कदाचन, काय 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 त्याच्यावर व्याख्यान करणं पाठ करण्याला काय महत्व आहे सांगा ना. तेव्हा गीतेला सुद्धा सकाम कर्म मान्य नाही मान्य. कर्तव्य कर्म मान्य. कर्तव्य कर्म करावं आणि निष्काम असावं. ते त्याला फल नाही असं नाही, सर्वांगी फल आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर निष्काम कर्माला सर्वांगी. खरं तर निष्काम कर्म आपल्याकडून घडणं हेच फल आहे. फळाशीची पंड सुद्धा फळे कायशी. तुकोबाई त्याच अशा प्रकारच्या
मानसिक बैठकीवर आरूढ झालेले असल्यामुळं तुकोबऱ्यांना सकाम कर्म केलेलं चालत नाही. कारण त्यांना दिसतंय ना, मग त्या फलामध्येच त्याची साधना जाणार. त्याच्याकरता काहीही शिल्लक राहत नाही. कैचे पुण्य ती ये गाठी. पण तुकाराम महाराजांची त्या बाईची चर्चा इथं गाथ्यात करायची गरज काय असं झाली होती. ती काय चिरंजीव आहे का? या काळामध्ये कुणी एखादी बाई काय सगळ्याच बायाचे नवरे गेलेले का माणसाच्या बायका गेलेल्या? तिचं इथं गाथ्यात तिचं एवढं त्याच्याकरता अभंग लिहायची काय गरज होती? तसं नाही, ते उदाहरण आहे. ते काय आहे? उदाहरण आहे. उदाहरण गणित समजण्याकरता असतं. गणित चौकट चालू लागतं, कधी बी चालतच राहत. एका आंब्याची 2 रुपये किंमत आहे. एका आंब्याची 2 रुपये किंमत आहे. तर 100 आंब्याला किती रुपये लागतील? गुणाकार शिकवत असताना उदाहरण दिलेले. तो म्हणला, पण गुरुजी आमच्याकडे आंबेच नाही, तर ह्याचा आम्हाला काय फायदा आहे? आता या दिवसात कुठं आंबे असतात का? आमच्या पप्पाला शुगर असल्यामुळे आंबेच आणत नाही. ते आंब्या करता नाहीये. ते 100 गुणिले 2 हे शिकवण्याकरता ते उदाहरण आहे. 100 गुणिले 2 हे शिकवण्याकरता ते उदाहरण आहे. आणि मग 100 गुणिले 2 हे कुठंही आहे आणि केव्हाही आहे. हा गुणाकार तुमच्या कधीही काय होऊ शकतो? कामाला येऊ शकतो. तसं गोहो यावा गावा हे उदाहरण झालं. म्हणजे सकाम कुठल्या तरी अपेक्षेनं जर ती साधना करत असेल तर त्या साधनेचं पुण्य तिला लागत नाही. हा सिद्धांत आहे. आणि मग हा सिद्धांत गोहो यावाच काय आला? धन मिळावं, खटला व्हावं, आपल्यासारखा व्हावा, सत्कार व्हावा, मोठं व्हावं, कुठलीही अपेक्षा मनात ठेवून जर आपण वाकुनीही या साधनेचा उपयोग करत असेल तर कैचे पुण्य तिये गाठी. हे चौकटच सूत्र आहे ना. तिये गाठी कैचे. त्याच्या पदरी पुण्य राहतच कुठं? त्याने केलेलंच नाही तर राहिलंच कुठं? का? व्रते वेची लोभासाठी. लोभासाठी व्रते वेची. लोभ प्राप्त ज्याचा असतो ते प्राप्त व्हावं त्याच्याकरता ते व्रताचा वेच केला जातो. पुण्याचा खर्च होतो. भोगासाठी अविवेकी धाडीती धर्म. रांधवणी रस सोयनिकी करोनिया मोले विकी. तैसे भोगासाठी अविवेकी सायासे पुण्य अर्जिजे. संसार का अपेक्षित? आपण प्रयत्न करायचा, कष्ट करायचं, धर्माचं अनुष्ठान करायचं, पुण्य संपादन करायचं आणि त्या पुण्याने संसारिक पदार्थाची अपेक्षा का करावी? ज्ञानोबाराय म्हणतात. आणि मग संसारिक पदार्थाचीच अपेक्षा करायची तर एवढं धर्मकर्म करण्याची गरज काय आहे? काय आहे? मोठी गंमत आहे. एक मानसिक प्रवाह, वैचारिक प्रवाह अशा स्वरूपाचा आहे. मला वाटतं ह्या अभंगात त्याचं स्पष्टीकरण केलं तर ते वावगं होणार नाही. वावगं होणार. बऱ्याच वेळेला माणसाची अशी एक धारणा असते किंवा ते तर चोऱ्याच करतात, मग आपण केली तर काय हरकत आहे? एरवी तर ते हेच होणार आहे ना, मग आपण केलं तर काय हरकत आहे? आता कल्पना करा, एखाद्या चोराने एखाद्याचं धन लुटलं. ठीक आहे. मग ते पोलीस स्टेशन मध्ये गेलं, पोलिसांनी खूप तपास केला, तोपर्यंत त्यांनी ते धन खर्चही करून टाकलं.
नंतर त्याला तो सापडला, त्याच्या विरोधात कोर्टामध्ये केस दाखल केली आणि तो जज्जा पुढे उभा राहिला. जर जज्जाने विचारलं का रे तू याची चोरी का केलीस, तो म्हटला ते धन त्याच्या प्रारब्धातच नव्हतं. कारण ते धन त्यांनी भोगू नये हे त्याचं काय आहे, प्रारब्ध आहे. मग कोणीतरी नेणारच होतं, मग आम्ही नेलं तर काय अडचण आहे असं म्हटल्यावर तो सुटेल नाही का. मला हेच मानसिक प्रवृत्ती आहे महाराज आमची, हसण्याकरता नाही सांगत मी. त्याच्या प्रारब्धात नव्हतं तर ते प्रारब्ध कशाही दृष्टीने त्याच्या धनाचं वाटोळं केलं असतं त्याच्या प्रारब्धाने, पण तू चोरी केल्यामुळं चोरीचं कर्म तुझ्या नावावर पडलं. त्याच्या प्रारब्धात असतं तर तुझा बापही तिथं गेला असता तरी त्याच्याकडून चोरी झाली नसती. त्याच्या प्रारब्धात नव्हतं म्हणूनच काय झाली, चोरी झाली. हे जरी खरं असलं तरी पण चोरी तू केली म्हणून चोरी करण्याचं नवीन कर्म तू तुझ्या नावावर हे केलंस, नोंदलेलं आहे. आणि त्या कर्माचं फल तुलाच भोगावं लागेल. एखादा महाराज सगळ्यालाच मरायचं, कोणाला माहिती नाही मरायचं. मागे अभंग गेलाच होता, वागे उपदेशीला कोला. मग मरणारच आहे म्हणून एखाद्याने एखाद्याला मारलं, कारण त्याची त्यांनी काय पाहिली, हस्तरेषा पाहिली. त्याचा तो दिवस चांगला त्याच्यातला तज्ञ असल्यामुळं आज ह्या दिवशी हा मारणार आहे म्हणून जरी त्याला मारलं तरी हत्याचं पाप त्याला लागलं. तेव्हा कर्माचा अत्यंत सूक्ष्मपणा आहे. तुकोबाराय म्हणतात पुण्य तिच्या पदरात नाही राहत, कारण तिनं त्या व्रत कशा करता, आपल्या लोभा करता अशा प्रकारची केली. आणि मग बहुतेक परमार्थ करणाऱ्यात हीच बोंब राहते, वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. मग कोणाला पोरग होत नसेल तर ते पोरग होण्याकरता, कोणाला पोरं होत असली जगत नसली तर ती जगण्याकरता, जगत असतील आणि ती मूर्ख निघत असतील तर ती शहाणी होण्याकरता. शहाणी म्हणजे पैसे कमावणारे, शहाणी म्हणजे परमार्थ. शहाणा तो धनी घेतो येथे, हे तुकाराम महाराजांनी ज्याला शहाणं म्हणलेलं आहे. असं पोरग व्हावं असं बहुतेक आई बापाला कोणालाही वाटत नाही. महाराज लोकाला नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती, वाटत नाही तुम्हाला काय माहिती. तुम्हाला वाटत असतं तर लहानपणापासूनच तुम्ही त्याच्यावर तसे संस्कार केले असते ना. म्हणजे आम्ही कीर्तन करत असलं तरी आमची पोरं वकील व्हावी हे आम्हाला इच्छा नसते काय, डॉक्टर व्हावी हे आम्हाला इच्छा नसते काय. याचा अर्थच काय आहे, याचा अर्थच तो आहे की त्यालाही आपलं पोरग शहाणं, म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेतलं शहाणं व्हावं असं वाटतच नाही, व्यवहारातलं शहाणं व्हावं असं वाटतं. पुत्र झाला चोर माय बापा हर्ष थोर, पुत्र झाला चोर. तेव्हा वाढावे संतान, संतान अशा प्रकारचं प्राप्त व्हावं, ते वाढावं, ते मोठं व्हावं, त्याला पोरं व्हावी, ती मोठी व्हावी, त्यांना नातवाचं ते नातवाच्या पोराचं तोंड पाहायची इच्छा आहे. म्हातारे अपेक्षा करीत राहतात, याला म्हणतात वाढावे. यल नाही गगनावर, मांडव कशाला, मांडवचा जवळ राहतो, वेल गगनाला जावा ही अपेक्षा असते सर्वसामान्य सगळ्यांची. तुकोबारांना नाही ते आवडत. अपेक्षा असे नका, किमान त्या अपेक्षा पूर्ती करता पुण्य खर्च करू नये, ही तुकोबारांची अपेक्षा. मग वाढावे संतान, ग्रही धन व्हावे, ग्रही धान्य व्हावे. त्या धनधान्याची विल्हेवाट करायला बी कुणीतरी व्हावंच ना. नाही तर अर्जुनच म्हणतो ना, हे सामर्थ्य कांक्षी तन्नो राज्यम भोगा सुखानीचे तैमे वस्थिता युद्धे प्राणांश त्यक्त्वा धनानीचे. कशा करता मी राज्याची तरी अपेक्षा करू. तर अशा प्रकारची अपेक्षा असेल तर कैसे पुण्य, ती आहे गाठी. अशी अपेक्षा ठेवून साधना करणाराच्या पदरी पुण्य कुठून राहणार आहे, कसं राहील. आणि मग
पहा मी कशा करता म्हणलं की दृष्टिकोन, वैचारिक जी पातळी आहे ती कशी आहे त्याच्यावर त्याचे ते शब्द अवलंबून असतात, सिद्धांत अवलंबून असतात. तुकोबाराय म्हणतात अशा प्रकारचं करणं म्हणजे कसं करणं आहे, मागे गारगोटी परिसाची साठोवाटी, परिसाची साठोवाटी गारगोटी मागे, असं करणारा मनुष्य म्हणजे संसारिक एखादी इच्छा परिपूर्ती करता परमार्थाची साधना खर्च करणारा मनुष्य. संसाराच्या वस्तूची अपेक्षा पूर्ण व्हावी म्हणून परमार्थाची साधना वेच करणारा, विकणारा परमार्थ धर्म पुण्य त्याचं करणं कशा सकाम आहे. इथं तर हा विषय कोणाचा चाललेला आहे, सकामाचा, निषिद्धाचा नाही चाललेला विषय, हा सकामाचा विषय आहे. शास्त्रामध्ये जीही कर्म सांगितलेले आहेत, वर्णाला आश्रमाला ती कर्तव्य म्हणून सांगितलेले आहेत आणि निष्काम करायची सांगितलेले आहेत. त्याचं कसं होतंय तो कोबाराय, तर तो गारगोटी मागे परिसाचे परीस देतोय आणि त्याच्या मोबदल्यामध्ये काय मागतोय, गारगोटी मागतोय. गारगोटी, गारगोटी म्हणजे गाराची गोटी. वाळूमध्ये दगडामध्ये असं गाराचे दगड असतात, गाराचे. दुसऱ्या दगड लोखंड जर जोरात मारलं त्याच्यावर तर काय पडते, ठिणगी बाहेर पडते. त्याला काय म्हणतात, गारगोटी. दगडातलाच प्रकार आहे तो एक. मध्ये ते त्याला भूगोल शिकावं लागल की कोणत्या लहावा रसापासून कोणता खडक तयार होतो वगैरे वगैरे, तसलं काही आपल्याला माहिती नाही. गारगोटी, गारगोटी फोडल्यानंतर एक वेगळ्या कलरचा त्याचा मधला भाग असतो. मला वाटतं बहुतेक सगळ्यांच्या परिचयाची गारगोटी आहे, काही विशेष नाही. दिसायला ती हिऱ्यासारखी दिसते. आणखीन एक गारगोटीचा परिचय, तुम्हाला जर हिरा माहित असेल तर मग त्याच्यासारखीच ती दिसते. त्या वेदांताच्या ग्रंथामध्ये असलंच आहे महाराज. हे चित्सुकी, अद्वैत सिद्धी वगैरे हे ग्रंथ आहेत ना, तर ह्या ग्रंथामध्ये तो दृष्टांत देण्याकरता यज्ञातले दृष्टांत दिलेले आहेत. आता ते वेदांताच्या प्रक्रिया समजतात, यज्ञातलं काहीच समजत नाही, कारण ते संस्कारच राहिलेले नाही. आता कुठं यज्ञ पाहायलाच मिळत नाही. ते पूर्व त्याचे दृष्टांत दिलेले, ते दृष्टांत समजत नाहीत. तसं गारगोटी समजवण्याकरता आम्ही काय दृष्टांत दिला, हिऱ्याचा. आता हिरे आपल्याला दिसत नाहीत असं नाही, पण ते हिरे वेगळे. ते म्हणजे संध्याकाळी रोडवर दिसणारे हिरे. गारगोटी. आणि ती गारगोटी मागतोय आणि त्याच्या मोबदल्यात देतोय काय, परीस. महाराज त्याच्याजवळ परीस आहे. परीस लोखंडाचं सोनं, लोखंडाचंच नाही धातूचं सोनं करण्याची किमिया ज्याच्यामध्ये. किमिया म्हणजे वस्तू सामर्थ्य शक्ती. ईश्वर दत्त ज्या दगडामध्ये आहे त्याला काय म्हटलं जातं, परीस म्हटलं जातं. परीस. मग सगळ्या धातूमध्ये अगदी लोखंड कमी प्रतीचा धातू आहे, त्याचं सुद्धा सोनं बनवतो. आणि ते जे सोनं बनलं जातं ते 14 कॅरेट नाही, शुद्ध 100 नंबरी. ज्ञानोबऱ्यांच्या काळामध्ये 16 रुपये तोळा असणार. अशा प्रकारचं सोनं लोखंडाचं बनवण्याची क्षमता ज्या दगडामध्ये, तो दगड कुठे मला नाही माहिती, पण ग्रंथामध्ये आहे. ग्रंथामध्ये आहे. तुकाराम महाराजाकडे होता महाराज परीस. कारण त्याने ते असं याला लावलं की ते सोन्याचं व्हायचं. तो हा आपला काय त्याचं नाव शिवबा आहे ना, त्याच्यामुळेच तुकाराम महाराजच्या नादी लागला होता. पहिला तर चरित्रामध्ये तुकोबाराने शिवबा कासार अगदी विरुद्ध तुकाराम महाराजच्या. पण तुकाराम महाराजांनी त्याला बोलवूनच आणायचं, सांगायचं लोकांना. आणि त्यांच्या त्या शिवबाच्या समोर एका ब्राह्मणाला खूप कर्जाने तो हे वेडला होता,
तो आला, लोकांना सांगितलं अरे याला काय द्या, याला काय द्या. लोकांनी थोडे पैसे बी जमा केले, पण ते लईच कमी झाले. मग त्या शिवबाकडून आणा म्हणे काहीतरी. त्याला काही तुकाराम महाराजाविषयी श्रद्धा नव्हती. आता तुकाराम महाराजाविषयी श्रद्धा असणाऱ्या माणसाला तुकाराम महाराज सांगायचे. त्यांना वाटायचं आता काय करावं महाराजांना. ते तिकडे अवहेलना करते आणि हे त्याच्याकडेच पाठवतात. मग त्यांनी डब्बू पैसा काढून दिला. पूर्वी 1 पैसा असा डब्बू पैसा म्हणायचा, तांब्याचा होता मला वाटतं. तर तुकाराम महाराजांनी खडा त्याला लावला. खडा त्याला लावला की लगेच ते काय झालं, सोनं झालं. ते त्याने पाहिलं देव, अरे वा भले चांगले राव. हे नुसते प्रवचन नाही करीत. मग तो तुकाराम महाराजांच्या सेवेत लागला होता. कशा करता मी सांगितलं ते नामदेवरायच्या काळामध्ये परीस भागवताकडे परीस होता, असं कथेमध्ये नामदेवरायांच्या आहे. आता कोणाकडे मला नाही माहिती, आपल्याकडं तो नाही. पण मी तुकोबारायांच्या अभंगालाच काय मानतो, परीस मानतो. परीस मानतो. आणि मग त्या परीसापेक्षा हे परीस करोडोपटीनं श्रेष्ठ आहेत, करोडोपटीनं. तुकोबारायांचे अभंग हे परीसापेक्षा श्रेष्ठ आहेत, सोन्यापेक्षा नाही, नोटापेक्षा तर नाहीच नाही. तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांना स्पष्ट या शब्दात सांगितलं होतं. वा म्हटले, वा शिवबा, वा वा वा, काय हुशार आहे तुम्ही, फार उदार. कळालं आम्हाला. काय कळालं? तुम्ही कळले ते उदार साठी परी, म्हणजे आमचे अभंग, आमचं कीर्तन परीस, आणि ते घेणार आणि त्याच्या मोबदल्यात तुम्ही ही दगड दिली आम्हाला गार. म्हणजे तुकाराम महाराजाला दगड नव्हती दिली, म्हणजे काय ट्रक दगडाची डबरची पाठवली होती काय, खडीची पाठवली होती. खडीची डबरची नव्हती पाठवलेली, नजराना पाठवलेला होता, नजराना. पण तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं त्या नजराण्याची काय किंमत, गार. म्हणजे तुकोबारायांचे अभंग किती महत्वाचे. तुकोबाराय त्या अभंगाला काय मानत होते ऐका. तेच अभंग आहेत आपण जे भजनात म्हणतो, कीर्तनाला घेतो, गाथ्यात चालतात, तेच अभंग आहेत ज्या अभंगाचं तुकोबारायांनी त्या शब्दात वर्णन केलेलं आहे. तेव्हा त्या सकाम उपासना करणाराचा सेवा मागे गारगोटी परिसाची 60 वाटी, म्हणजे परीस देऊन गारगोटी घेतली. पण तेवढ्यावर तुकाराम महाराजचं समाधान नाही झालेलं. परीस देऊन एखाद्याने गारगोटी घेतली तर त्याची वित्तहानी खूप आहे, त्याच्यात काही प्रश्न नाही. पण गारगोटीनं नाश नाही होत. तुकाराम महाराजांचा दुसरा दृष्टांत त्याच्यापेक्षा जहाल दिलेला आहे तुकोबारायांनी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मोल देवनी सोमल घेतला, म्हणजे पैसे देऊन विष विकत घेतलं. सोमल हे विषाचं नाव आहे. भयंकर नाश करण्याची शक्ती ज्या विषामध्ये, त्या विषाला काय म्हणतात, सोमल नावाचं विष. बरंच काही काही हे पिकावर फवारणारे जे औषध आहे ना, काही काही फारच जहाल आहे. म्हणजे इतकी जहाल आहे की त्याचा नुसता वास जरी माणसाच्या शरीरात गेला, त्या हवेतून जरी त्याचे कण छोटे छोटे मध्ये गेले, माणसं मारतात. एवढं भयानक. कुठं एखाद्या टिपभर पाण्यामध्ये एवढं एवढं टोपण टाकतात महाराज ते, आणि तेवढं टोपण टाकलं तर टिपभर पाणी काय होऊन जातं, विष होऊन जातं. ते किती पॉवरफुल असेल ते. तसं सोमल नावाचं विषय, आणि हे विष याने विकत घेतलेले, म्हणजे ज्याची अपेक्षा केली ते सोमल आहे. मग सोमलाने काय होतो, आत्मघात. आणि त्याच्याकरता धर्माचरणाचं काय दिलं, मोल दिलं, आयुष्याचं मोल दिलेलं आहे. कैचे पुण्य ते घाटे, कशाचं पुण्य त्या पदरी राहतं. अशा प्रकारे सकाम उपासना करू नये, हा या अभंगाचा काय आहे, भाव अशा प्रकारचा आहे. आज परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण घुले बाबा विठ्ठल महाराज घुले, अर्थात आमचे गुरु असणारे, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक असणारे, त्यांचं पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आहे. आणि त्यानिमित्त 10:30 ते 12
कुकुरमुंडे मठामध्ये कीर्तनाची सेवा आहे, नंतर त्या ठिकाणी प्रसादाची ही व्यवस्था आहे. तेव्हा तिकडून प्रवचन ऐकून तुम्ही येऊ शकता. 10:30 ते 12 पर्यंत कीर्तनाची वेळ आहे. पुंडलिक